भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनिया नुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरी धीट येथोनिया नुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनिया नुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा विठ्ठला विठ्ठला टाळ वाजवा टाळ वाजवा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणं एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो। आज या पुण्यभूमीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहुनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ महाराज आज मनाशी चर्चा करतात। विठाला 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 साधू संतांच्या आशीर्वादाने या पुण्यभूमीमध्ये हा उत्सव सुरू आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरातील गायक वादक मृदंगाचार्य गायनाचार्य वारकरी संप्रदायातील रसिक श्रोते अनेक गावावरून आलेली सर्व श्रोतृवर्ग माझ्यासमोर बसलेले महेश स्वरूप सर्व श्रोतृगण सर्वांच्या सानिध्यामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने आज आपल्याला इथं सेवा करण्याचा योग आलेला आहे। मोहनाळ या पुण्यभूमीमध्ये हा उत्सव सुरू आहे। 5-7 दिवसापासून हा ज्ञानयज्ञ इथे संपन्न होतो आहे। परमार्थिक आहे, मोठे मोठे विद्वान कीर्तनकार या उत्सवामध्ये आलेले आहेत, पुढे येणारे आहेत। आता हा पर्वाला या उत्सवाची काय आहे
सांगत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आज एकादशीचा पर्वकाळ, उत्सवात पुन्हा दुर्दक्षर करा योग. आज हरिदिनी आहे आणि या हरिदिनीला एकादशीच्या महान पर्वकाळावर काहीतरी महापुरुषांचं आपल्याला चिंतन घडावून भगवंताची कृपा झाली. आपण आज सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. एकादशीला कीर्तन, भजन, कथा, पुराणाचं मोठं महत्त्व आहे. या व्रताचा मोठा महिमा आहे. तीर्थ नाचण्यात ताल होकतो बरं का. विठोबा रुक्माईत वगैरे भजनातच यांना शिकवलं पाहिजे नाचायला. एरवीच्या भजनातले ते ताल लय ओढून धरतात आणि टाळ घोळीत नाहीत, मग त्याच्यामुळे भजन रंगत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या संप्रदायामध्ये या व्रताला मोठी किंमत आहे. आणि आज हा एकादशीचा मोठा पर्वकाळ. या पर्वकाळावर आजची ही कीर्तनाची सेवा महत्भाग्यानं साधू संतांच्या आशीर्वादानं करण्याचा योग आहे. या अभंगाच्या द्वारा महाराज मनाशी चर्चा करतात, मनाला बोलतात. या अभंगाच्या द्वारा असं आहे की आपल्या संप्रदायामध्ये असे बरेचसे काही अभंग सापडतात की वेगवेगळ्या प्रकारे संतांनी वर्गीकरण केले. काही अभंग असे आहेत की पुरुषांनी समाजाशी चर्चा केलेली आहे. काही अभंगाच्या द्वारा ते संताला बोलतात आणि काही अभंगाच्या द्वारा स्वतःच्या मनाला शिकवतात. देवाशी बोलणारे भरपूर कधी कधी असे प्रसंग घडले की सुखाचा संवाद आहे, कधी प्रेमाचं भांडण आहे, कधी आपला हक्क मागण्यासाठी देवाच्या जवळ केलेला लढीवाळपणा आहे. असे वेगळ्या प्रकारचे अभंग आहेत. कधी कधी देवावर रागवले सुद्धा, देवाला भांडण करण्याच्या झेंगट घेऊन हाती दवंडी पिटेण ते लोकी पतित पावन देवा परी तो मोठा घात की. कधी भांडायला निघाले तर कधी त्याचं गुणवर्णन करतात की तुझ्यासारख्या जगामध्ये आईपेक्षा तू मायाळू आहेस. माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. माऊलीहुनी मायाळ, देवा तू आईपेक्षा मायाळू आहेस. आणि कधी म्हणतास तू दुर्जनापेक्षा निष्ठुर आहेस. विठ्ठला. आणि मग काही अभंगाच्या द्वारा मनाशी चर्चा केलेली आहे. महाराज मनाला बोलतात काही अभंगाच्या द्वारा आणि मनाशी चर्चा केलेली आहे. काही अभंगाच्या द्वारा संताला बोलतात, काही अभंगाच्या द्वारा अशी कुणाकुणाशी चर्चा केलेली आपल्याला पाहायला सापडते की ही जी साधुपुरुषाचं जे वाङ्मय आहे ते नेहमी कुणा ना कुणाशी तरी बोलत राहतं बरं का. कुणाशी तरी संवाद साधतं ते हे वाङ्मय. पण या वाङ्मयाचा मोठा महिमा आहे आणि मोठी प्रीती आहे बघा, लक्षात ठेवा. मग आज महाराज मनाशी बोलतात. संप्रदायामध्ये जगाला बोलण्याच्या अगोदर आपले अवगुण शोधण्यात साधू पुरुषांना मोठं श्रेय वाटतं नाही का. आपण काय करत असतो, नेहमी दुसऱ्यालाच उपदेश करण्यामध्ये आपलं आयुष्य आपण खर्ची करत असतो. दुसऱ्याला उपदेश करणं वाईट नाही, पण स्वतः सुधारणा करून घेणं हे महत्त्वाचं आहे ना. पण समाजामध्ये असे लोक सापडतात स्वतःला पोहता येत नाही आणि दुसऱ्याला पोहायला शिकवणारे. स्वतःला काही कळत नाही, दुसऱ्याला ब्रह्मज्ञानाचा पाडा पाजणारे लोक सांगे. आणि आपण कोरडा. किंवा महाराज म्हणतात अमृताची गोडी पुडीला सांगशी, 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 अमृताची गोडी पुडीला सांगशी. आपण उपवासी राहुनिया, आपण उपवासी राहुनिया, आपण उपवासी राहुनिया, अमृताची गोडी पुडीला सांगशी, अमृताची गोडी पुडीला सांगशी. आपण उपवासी राहुनिया, आपण उपवासी राहुनिया, आपण
अमृताची गोडी पुढेला अमृताची गोडी पुढेला काय उपयोग आहे? अमृताची गोडी पुढीला सांगशी आपण उपवासी राहून या. दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगून एखाद्या वेळेला काय होईल बघा. अनाधिकारपणानं योग्यता प्राप्त न करता जर आपण समाजाला ज्ञान सांगायला लागलो तर समाजाचंही कल्याण होणार नाही आणि आपलं तर झालेलंच नसतं. पण मुद्दा असा आहे की अगोदर आपण आपल्या कल्याणाचा ठाव शोधला पाहिजे. अगोदर आपण योग्यता निर्माण करायची. कोणतीही गोष्ट स्वतः खाल्ल्याशिवाय दुसऱ्याला वाढायची नाही. स्वतः त्याचा आनंद भोगल्याशिवाय दुसऱ्याला सांगायची नाही. जो पैल तीरामध्ये गंगेमध्ये पोहून आलेला आहे तोच व्यक्ती खोली सांगू शकतो. गंगा किती खोल आहे ते जे पाण्यामध्ये उतरलाच नाही त्याला काय खोली सांगता येईल. म्हणजे या संप्रदायामध्ये स्वतःच्या सिद्धतेला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि स्वतःची सिद्धता होते केव्हा? आपण आपल्या मनावर विजय मिळवल्यानंतर. परमार्थ जसं संसारामध्ये मोठेपणा मिळवायचा असेल, संसारामध्ये सगळे सुख आपल्याला प्राप्त करायचे असतील तर धनाची आवश्यकता आहे. आणि परमार्थातले सगळे सुख आपल्याला प्राप्त करायचे शुद्ध मनाची आवश्यकता आहे. शुद्ध मन जर नसेल तर परमार्थामध्ये फायदा होत नाही. आणि संसारात शुद्ध धन जर नसेल तर संसार सुखाचा होत नाही. विठ्ठला विठ्ठला. पैसा आहे हो पण सत्याचा नाही, कष्टाचा नाही, लबाडीचा आहे. सुख मिळतं का? काही आज बरेचसे माणसं आहेत खूप श्रीमंत आहेत पण सुखच नाही. रात्रंदिवस बघा आमच्यासारख्या जवळ महाराज काय करावं, काही करू नको, लबाडीचं वाटून टाकून कष्टाचं कमाव सोपं आहे. आमच्याकडे एक घडलेली घटना आहे. दोघं भाऊ खूप श्रीमंत. एक आपला कष्टानं जगायचा, कष्ट वगैरे करायचा, थोडंसं मुबलक प्रमाणामध्ये धन होतं, त्याच्याकडं सर्व सुखाची प्राप्ती होती. त्याचाच एक भाऊ होता खूप काही पैसा वगैरे जवळ होता पण रात्रंदिवस काही ना काहीतरी परिवारातला असेल कशातला तरी त्रास त्याला व्हायचा. तो गेला मोतीराम महाराजांच्याकडे. महाराज आम्ही दोघंजण भाऊ एका आईच्या उदरातून आलोत. बरोबर आहे. त्याची मुलं चांगली निघाली, त्याच्या सुना चांगल्या निघाल्या, त्याला आरोग्य भरपूर आहे, घरामध्ये सुख समाधान आहे. 50-50 वर्ष झाले त्याचा आणि माझा संसार वेगळा होऊन. पण माझ्या जीवनामध्ये काहीच बरोबर नाही. मुलगा नाही, काही पारिवारिक सुख नाही, काही मुलाबाळांच्या जीवनात काही आनंद नाही. मला शरीराची व्याधी आहे. काही ना काहीतरी नेहमी आमच्या पाठीमागं लागलेलं असतं. महाराजांनी सांगितलं म्हणजे एक कर, तो जो जगतोय ते कष्टानं जगतोय आणि तू जे जगतोयस ते ह्या बोटावरला त्या बोटावर नेण्यात तू जगतोयस. पण ज्याच्याकडे धन आहे पण शुद्ध नाही त्याला संसारात सुख नाही. आणि ज्याच्याकडे मन आहे पण शुद्ध नाही त्याला परमार्थात सुख नाही. विठ्ठला विठ्ठला मला आणखी समजलं नाही वरच्या भोंग्याचं काम काय असतं. म्हणले लोकाला ऐकू गेलं पाहिजे. ज्यांना ऐकण्याची इच्छा नाही त्यांना ऐकू घालून उपयोग काय. ऐकणार लोक मंडपात येतात. व्यवस्था अशी करा इथून पुढे की मंडपात आल्यावरच कीर्तन ऐकू येईल इतकाच आवाज ठेवायला शिका तर मंडप भरतील. बाहेरच्या आवाजानं घरीच ऐकू यायला म्हणून कोणी पाराकडे यायला तयारच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता एवढे मोठे कीर्तनकार एवढासा समाज असतो का सांगा बरं. याचा अर्थ काय? वर बसणारे लोक आम्ही घरून ऐकलं. हो घरून तुला ऐकण्यासाठीच भोंगे लावले होते. विठ्ठला विठ्ठला असं आहे. मला काय सांगायचं होतं काहीतरी विस्तार झाला नाही का. हो शुद्ध मन जर नसेल तर परमार्थामध्ये सदुपयोग होत नाही. पण महात्मे काय करतात अगोदर आपली योग्यता निर्माण करतात. या जगामध्ये जेवढे काही टिकले तेवढे मनामुळं टिकले आणि जेवढे काही वाया गेले तेवढे मनामुळं गेले. पण महाराज म्हणतात मनेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मन उद्धारालाही कारण आहे आणि मन पतनालाही कारण आहे. जेवढ्यांचा उद्धार झाला तेवढ्यांचा मनामुळे झाला आणि जेवढे वाया गेले
तेवढे मनामुळं गेले. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, मन करारे सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन आणि सुख समाधान याचेने. सुखही याच्यामुळं, समाधानही याच्यामुळं, मोक्षही याच्यामुळं आणि नरकाची प्राप्तीही याच्यामुळंच. महाराज म्हणतात, तुका म्हणे येणे, 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 तुका म्हणे येणे. बहु नाडिले शहाणे, बहु नाडिले शहाणे, तुका म्हणे येणे, तुका म्हणे येणे. बहु नाडिले शहाणे, बहु नाडिले शहाणे, तुका म्हणे येणे, तुका म्हणे येणे. मनामुळं मोठे मोठे वाया गेले. कोण? शहाणे गेले, शहाणे. नाथ महाराजांनी वाया गेलेल्याची यादी काढली. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. गुणगुण नका माझ्या संग, नीट ऐका. दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, येळका मदन तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. हे असे मोठे मोठे, हे काही कोण्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच नाहीत, हे कोण्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष वगैरे नाहीत, हे कोण्या तालुक्याचे आमदार खासदार नाही, हे देवाचे देव आहेत. आणि ते सुद्धा मनामुळं वाया गेले. विठ्ठला विठ्ठला. मोठ्या मोठ्यांचा परमार्थ सिद्धीला गेला नाही आणि मनानं जाऊ दिला नाही, असे मोठे मोठे माणसं. मग आपण तर कोण गली में किस किस पडले नाही का? काय काय आपला तर काय अधिकार आहे? आपण तर रोज काही ना काहीतरी व्यवहारामध्ये सुखदुःख सहन करणार. अहो जे मुक्त आहे, ज्यांना कर्म नाही, ज्यांना बंधन नाही, ज्यांना दोष नाही, ज्यांना काही उपाधी नाही, असे माणसं जर वाया जाऊ शकतात तर आपली काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला. एकदा पार्वतीचं भगवान शंकराचं भांडण झालं होतं. नवरा बायको म्हटल्यावर बिना भांडणाचं घर कोणतं आहे जगात, नाही का? महाराजन महाराजीनं असली तरी होतात, डॉक्टर डॉक्टरीनं असली तरी होतात. दोन गोष्टी एकत्र आल्या की वाद निर्माण होतोच. दोन भांडे एकत्र जरी आले तरी त्याच्यातून आवाज निर्माण होतो. आपण तर माणसं आहोत. पार्वती आईसाहेबाचं शंकरीचं भांडण झालं आणि भगवान शंकर म्हणायला लागले, म्हणजे आता पार्वती आजपासून संसारामध्ये येणारच नाही. आता परमार्थात दोन गोष्टी असतात आणि संसारामध्ये दोन गोष्टी असतात. संसारात असतो संताप आणि वैताग, आणि परमार्थामध्ये दोन गोष्टी असतात, अनुताप आणि वैराग्य. संतापही टिकत नाही, वैतागही टिकून राहत नाही. पण एकदा अनुताप निर्माण झाला आणि वैराग्याची प्राप्ती झाली तर जीव पुन्हा परत मागे येत नाही. संसारातला ठिकाण. एक मनुष्य माझ्याकडे आला आश्रमात, नाना काय मला आश्रमात राहू द्या. चांगली गोष्ट आहे म्हटलं, आश्रम तुम्हाला राहण्यासाठीच केलेले आहेत. मेलो तरी माझं प्रेत गावाकडे पाठवायचं नाही. इथं गंगा आहे म्हटलं, काही चिंता करू नको. आता एवढं वैराग्यवान पाहिल्यावर मलाही थोडासा आनंद वाटला. बरं झालं म्हणलं जोडीदार मिळाला. 2-3 दिवस पहाटे उठायचा, काय पूजा काय करायचा, विष्णू सहस्रनामाला काय बसायचा, पाठ काय व्हायचा, आणि सर्व काही झाल्यावर 2-3-4 दिवस झाले, एके दिवशी दिसलाच नाही मला. पोरांना म्हटलं, अरे ते आपल्याकडे बाबा आले होते, ते कुठे? ते गंगेला गेले, ते आलीच नाहीत म्हणले. आणि पाहायला पाठवल्यावर बाबा गंगेच्या घाटावर बसलेले होते. हाताला धरलं, पोरांनी घरी आणलं. बाबा काय झालं, कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही महाराज. तुम्हाला काही कोणी काही, आता आश्रमात नाना तऱ्हेचे लोक असतात, काही कोणी कुणाला एकमेकाला ते बोलतात एक कोणीतरी. म्हटलं तुम्हाला काही राग वगैरे नाही? म्हणे सकाळपासून मला नातवंडाची याद यायला जातो करला म्हणला. याला म्हणायचं वैताग. वैताग या लोकांचा वैताग टिकत नाही.
2-4 दिवस झाले राग शांत झाला की पुन्हा ते संसाराकडे परावृत्त होतात. पण परमार्थिक लोकांचा असं एक वैभव आहे. काय आहे? एकदा संसाराला लाथ मारली की पुन्हा मागं फिरत नाहीत. विठ्ठला जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे, मग केले मनी होते तैसे. हो. जाळोनी संसार बैसलो अंगणी, मग केले मनी होते तैसे संसार जाळला. आणि एक पै वैराग्य महापावके जाळी विषयाची कटके म्हणजे शंकराला वैराग्य निर्माण झालं. आता पुन्हा घराकडे जायचं नाही, परत फिरायचं नाही. पार्वतीने 2-4 वेळा पाय धरले, देवा चुकी झाली, चला घरला. बोलू नाही बोलले, तुमच्याशी वाद करू नाही केला, पण चला घरी परत. भगवान शंकर पार्वती मला आता यायचं नाही, पुन्हा माझ्या साधनेमध्ये भंग करायला येऊ नको म्हणले. पार्वतीला वाटलं एवढा सुखाचा संसार होता, मोडला. एके दिवशी नारद वर्षी आल्यावर नारदासवर हात जोडले, महाराज तुम्ही संत आहात, मायबाप आहात, अनेक लोकांचं तुम्ही चांगलं केले, एवढा माझ्या संसाराचं चांगलं करा. तुमचं कीर्तन ठेवते म्हणले यंदाच्या सप्त्यात. नारदानं सांगितलं, बाई काही चिंता करू नको, सोपं आहे म्हणले, मी सांगतो तसं कर. फक्त रोजची जी साडी घालून जातेस ती जाऊ नको, जरा साडीचा कलर बदल, एक क्रीमची बॉटल, पावडरचा डब्बा आणि ओटाला लावायचं, हां ते घेऊन ये. आणि उंच टाचाचं सँडल आणि काकतली एक परस, ईद जात नाही त्याचं नाव परस. टिकल्याच्या पाकिटाशिवाय मध्ये दुसरं काही बसत नाही, हरिपाठ सुद्धा बसत नाही. विठ्ठला विठ्ठला ते घेऊन ये. आणि तोंडावर भुरका घेऊन जाय म्हणले, भिल्लिनीचं वेश धारण कर. भिल्लीन झाली पार्वती, शृंगार वगैरे केला आणि शंकर जिथं जाऊन भजन करू लागले. आमच्या आईसाहेब पार्वती माता तिथं गेल्या आणि शंकराचं भजन सुरू आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सुरू आहे. आणि जाऊन पाय आपटल्याबरोबर त्या घुंगराचा आवाज कानावर पडला की शंकराची लय वाढली, 8 सव्वा 10 झाली, 8 दीड 12, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम. पुन्हा तिनं ताल धरल्याबरोबर तर डोळे उघडले. शंकरजी पुढं आहे, ती बेल्लीन पुढं आणि शंकर पाठीमागं. बेल्लीन पुढं फक्त एकच सांगितलं, कैलासाला आणेपर्यंत चेहरा दाखवू नको. पुढं निघाले, पार्वती नाचत पुढं, शंकरजी पाठीमागं नाचत आले कैलासामध्ये. आणि आल्याबरोबर पार्वतीचा हात धरला आणि शंकर, हे प्रिय तू कोण आहेस, तुझा पवित्र मुख मला दाखव म्हणल्यावर तिनं पदर काढला आणि मागं टाकल्यावर तर पार्वतीने, महादेव म्हणले हे तर आपलंच गिऱ्हाईक आहे. पार्वती म्हणली ते सांगू नका, तुमचं भजन हेच आहे का सांगा. आणि मग खाली मान घातली. हे मनामुळं वाया गेले. महादेव बडा देव सब देवन का बाबा, भिल्लिनी के पीछे लगे करे तो बा तुबा. मन महाराज म्हणले, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म याचा तेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन. पण महाराजांनी मनामुळे मोठी मोठी बिघडले, तुकोबाराला चिंता वाटायला लागलेली आहे की आपल्याही मनानं आपल्याला धोका देऊ नये, म्हणून आज या अभंगाच्या द्वारा मनाशी चर्चा करतात. हे मना, आता माझं चांगलं झालेलं आहे. पुन्हा एक मुद्दा आहे का, चांगलं वागायची गरज कुणाला आहे, शहाण्याला का वेड्याला? जपून वागायची गरज ज्ञानवानाला आहे का अज्ञानाला? हां, मर्यादेनं राहायची गरज लग्न झालेलीला आहे का बिनलग्नाचीला आहे? कोणतीला आहे? हां, तुम्हाला कीर्तन कळायला आहे ना? हां, अहो जपून वागायची गरज लग्न झालेली आहे, तिच्या डोक्यावर, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, डोक्यावर पदर आहे, कोणातरी घराण्याच्या मर्यादा आहेत तिच्या पाठीमागं, तिला जपून वागायची गरज आहे. अज्ञानाला जपून वागायची गरज नाही, ज्ञानवानाला जपून वागायची गरज आहे.
सायकल चालविणाऱ्याला जपून चालवायची गरज नाही, विमान चालविणाऱ्याला जपून चालवायची गरज आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पण एखाद्या सामान्य माणसानं कसंही वर्तन केलं तर त्याला लोक नाव ठेवीत नाही, त्याला काही म्हणे. पण चांगल्या माणसाचा जर पाऊल इकडे इकडे वाकडा पडला तर त्याची समाजात बोंबाबोंब झाल्याशिवाय राहत नाही. पण यदचर महाराजांनी सांगितलं, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, हे रानुष्ठिती सामान्य सगळं. जे वडिलांनी केलं, जे गुरुवर्यांनी केलं त्याचं अनुकरण शिष्य करतात. गुरु 9ला उठू लागला, शिष्य 10ला उठतात. गुरु कितीला उठायलाय? 9ला, शिष्य 10ला. गुरु एकादशीला कांदा हाणू लागला, शिष्य जेवण करते. तत्तदेवोत्तरो जनः असं सांगितलेलं आहे बघा. श्रेष्ठ वागणाऱ्या व्यक्तीकडे पाहून कनिष्ठ लोक दिनचर्या तयार करतात. म्हणून सज्जनो, जपून वागायची गरज ह्या बसलेल्यापेक्षा ह्या उभी आली मला जास्त आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता चांगलं झालेलं आहे. काय झालं महाराज तुमचं चांगलं? महाराज म्हणतात, न घडणारी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडून आली. काय न घडणारी गोष्ट आहे? जे कुणालाही प्राप्त होत नाही. या जगात सर्वात अवघड काय? संताची भेट आहे. महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटे, बहु अवघड आहे संत भेटे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी जेठी करुणा केली. वजनधारा परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. हरी परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी जग जेठी, परी जग जेठी करुणा केली. 80 वर में मज दावी नारायणा, 80 वर में मज दावी नारायणा. जगात अवघड संताची भेट आहे. बहु अवघड आहे संत भेटी, फार अवघड आहे. महाराज एक सुभाषित आहे का श्लोक आहे माझ्या काही वाचनात पण ऐकलेलं आहे. दुर्लभ हो मानुषो देहो, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. बरं का महाराज मंडळी, दुर्लभ मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आता दुर्लभ अवघड आहे, मिळतच नाही. बहु हे महाराज म्हणतात ना की
अगा कर्मी जे उरावे किंवा पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्मभूमी. मोठा अवघड आहे, पण तरी महाराज म्हणतात दुर्लभो मानुषो देवो देहिनाम क्षणभंगुरा. तत्रापि म्हणजे त्याच्याही पेक्षा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात. देवाला प्रिय असणाऱ्या संताची भेट मनुष्य जन्मापेक्षा दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठल. फार अवघड आहे, होऊच शकत नाही. किती अवघड आहे. नाथ महाराज सांगतात पवना घालावेल पालाण पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे महिमान. वावडे व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृतई हाताचडे हरी प्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्य देही कठीणे. काही प्राप्त करता येईल पण संत हे बघा महाराज लोकांचा ऊत आलाय. काय आलाय? महाराज वेगळे, कीर्तनकार वेगळे, बुवा लोक वेगळे आणि संत वेगळे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नुसती यादी टाकली मोबाईलला युट्यूब तर 1,00,000 महाराज सापडते. त्याच्याही पेक्षा भारी 35, 40, 50 जसा पाहिजे तसा. जसा पाहिजे तसा सापडेल. विनोदाचार्य पाहिजे का, गायनाचार्य पाहिजे का, अमुक पाहिजे का, तमुक पाहिजे का, हसवणारा पाहिजे का, रडवणारा पाहिजे, सगळे त्याच्यावर आहेत. हां ते सगळे आहेत. बाबा कीर्तन करीशी तरी कीर्तनकारची होशी परी वैष्णवन होशी अरे जना. कीर्तन केलं म्हणजे संत होतो का? हा विठ्ठला 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 नाही असं आहे बघा. म्हणून एक दुसरं मौक्तिकम न गजे. काय याचं सुरुवात? साधू नैव सर्वत्र चंदनम न वने वने. मौक्तिकम न गजे गजे साधू नैव सर्वत्र. हा शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधू नैव सर्वत्र. कुठेही साधू नाही, कोणी गावात चंदनाचं झाड नाही, कोणी हत्तीच्या डोक्यामध्ये मोती हे नाही, ते हे नाही. असं आहे बघा माणिक मोती नाही. तसं बाबा प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक मोती निघू शकत नाहीत. तसं कुठेही संत नाही. संत कुठे? हे गोविंद महाराज तुमचे संत होऊन गेले. एखादाच काही माणसं नाहीत का बाकीचे? आमच्याकडे मोतीराम महाराज. थोडं इकडं मध्ये गेलात तर माधव मामा मोळवणकर, इकडं पलीकडे गेलात तर नरहरी महाराज बालेवाडीकर, त्या धर्मापुरीकडे विठ्ठल प्रसाद धर्मापुरीकर. 5 कोसावर एखादा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणखी खाली गेला तर सांडुळकर महाराज संत होऊन गेले. विठ्ठल महाराज असे अधिकारी पुरुष एकापेक्षा. मोतीराम महाराज, मारुती महाराज, हो एक एकाहून बळी, एक एकाहून आणखी असं गेला. असे लोक होऊन गेले. पण साधू मिळतच नाही आणि मिळाला तर कळतच नाही. पवना घाला वेल पालाण पवना घाला वेल पाला. शाबास. पायी चढवेल गगन पायी चढवेल गगन पायी चढवेल पायी चढवेल भूत भविष्य कळ येईल वर्तमान परी त्या साधूचे नकळे. लय वाढून माझी टिकून ठेवली पाहिजे, लगेच चढात करायला. परीच्या साधूचे नकळे महिमान. फार अवघड आहे. काही मिळवता येईल, प्राप्त करता येईल बस, पण साधूची भेट होणं कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
म्हणून महाराज म्हणतात अप्राप्त असणाऱ्या संताची मला माझ्या जीवनामध्ये भेट झाली ही अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. भाग्याचा उदय हरी भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाये ये दुनिया लुटऊ माता ये दुनिया लुटऊ माता ये जोडी संत पाये ते जोडी संत पाये ते जोडी संत पाये ये दुनिया लुटऊ माता ये दुनिया लुटऊ माता भाग्याचा उदय देह जोडी संत पाये देह जोडी संत पाये देह जोडी संत पाये म्हणा आता आमचं चांगलं झालंय की अप्राप्त असणाऱ्या संताची आम्हाला भेट झाली. आता आपलं भाग्याची व्याख्या वेगळी. भाग्य तरी नो हे आपण चांगला पाहिजे वा वा म्हणले पोराचं भाग्य निघालं चांगली बायको मिळाली. बायको मिळणं भाग्य आहे का? जरा थांब तुला देव दाखवते ती. अरे ते काय टिकून राहतं का प्रेम? पैसा आदला आहे तोपर्यंत उपवास काय धरतीन वडाला फेरे काय हानती 7 जन्म हेच भेटू दे म्हणून. आणि आपल्याजवळचा पैसा आदला संपू द्या खिशातलं येणं जाणं कमी होऊ द्या तिनं सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आणून देणं न होऊ द्या. बघा ती काय पुढल्या जन्मात कोण्याही दिंडीत तुळस घेऊन जाईल पण देवा असल्या दलिंद्राच्या पदरात बांधून म्हणते. असे हे भाग्य नाही. पोरग झालं भाग्य आहे का? आणि जर भाग्य असतं तर आज मायबाप रडलेच नसते. महाराज थोरलं पोशी नाही मधव बोल नाही धाकलं बघितलं की बोट उचलाले. हे भाग्य आहे का? नाही. पैसा भाग्य नाही बायको भाग्य नाही मुलं बाळ भाग्य नाही. भाग्य काय? अशा कीर्तनात बसून टाळी वाजवायला मिळणं हे भाग्य आहे. आणि संताच्या संगतीत राहणं हे भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. सप्त्यात पंगत करायला मिळणं भाग्य आहे. सप्त्यामध्ये दान धर्म करायला मिळणं भाग्य आहे. सप्त्यामध्ये टाळ घेऊन उभा टाकायला भाग्य आहे. कीर्तनला येणं भाग्य आहे. संताचे 2 शब्द कानावर पडणं भाग्य आहे. ज्ञानेश्वरी वाचायला मिळणं भाग्य आहे. पारायण करणं भाग्य आहे. सप्त्यातून चप्पल चोरून नेणं हे परम भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. हे भाग्य नाही. भाग्याचा उदय आमचं भाग्य उदयाला आलं. काय झालं? पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे भाग्य बहुभाग्येन समर्जितेन महाराज सांगतात. हो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाम प्रपद्यंते वासुदेव. पण हे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाच्या साकणी चुकावोनी आला पहाडी सदवासने कठीण आहे. पण महाराज म्हणतात कोण पुण्य फळा आले आजी देखिली संत पावले. काहीतरी पूर्वजन्मीच्या सुकृताचा संचय आज फलद्रूप झाला म्हणते हे भाग्याचा
आणि ते हे जोडी म्हणजे कमाई बरं का. काय अर्थ घ्यायचा? कमाई. आम्हाला संताच्या चरणाची कमाई झाली म्हणा, पण एक कर. संताच्या चरणाची प्राप्ती झालेली आहे, पण तुला वाटतं ना आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदाचे क्षण राहावेत, तुला वाटतं ना दुर्बुद्धी निर्माण होणे, तुला वाटतं ना आपल्या जीवनाचं वाटोळ होणे, तर मग एक कर. काय कर? ध्रुव चरणाचा. मरना वाचोनी सर्वता मरना वाचोनी गोरकल्याण हरी. हा बरोबर आहे. मरना वाचोनी सर्वथा हरी मरना वाचोनी सर्वथा मरना वाचोनी सर्वथा मरना वाचोनी सर्वथा धोनिया नोटवू माता हे धोनिया नोटवू मरणा वाचूनी म्हणा एक कर. आता तुला दुर्बुद्धी सुने जीव जाईपर्यंत संताच्या चरणाला सोडून बाजूला जाऊ नको. तेथून या नुठवू माथा, येथून या नुठवू, इथून बाजूला जाऊ नको. कसा? मरण येईपर्यंत. जीव गेल्यावरच बाजूला. एक दृष्टांत सांगून लक्षात येईल, सावध व्हा. जगद्गुरु तुकोबा यांच्या काळामधले काही महाराजांचे टाळकरी होते. त्याच्यामध्ये संतोबा जगनाडे नावाचा एक टाळकरी होते महाराज, सुदुमऱ्याचे राहणार, तेल्याचे होते बरं का. आणि त्या संतोबा जगनाडेने एके दिवशी महाराजासमोर बसलेले दोघं जण गप्पा मारीत महाराजांनी सांगितलं, काय रे संतोबा, रात दिवसभर कष्ट करता आणि संध्याकाळी माझ्या कीर्तनाला येता, रात्रभर उड्या हाणता, काय देऊ तुम्हाला संतोबा सांगा. आता महाराजाकडे पावर होते, लोखंडाचं सोनं करता येत होतं त्यांना, मेलेलं माणूस उठवलं होतं तुकोबारायांनी कीर्तनामध्ये. हा महाराज नोहे हा सामान्य महिमा. 13 दिवस वह्या पाण्यात ठेवून कोरड्या काढल्या होत्या, अशी त्यांची पावर होती, पावर. पण ते महान ते त्यांचे टाळकरी ते संतुष्ट होते. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला काही नको, फक्त एवढंच करा, आम्ही मेल्यावर माझ्या अंत्यविधीला या. तुमच्याकडं मौतीला म्हणतात का मातीला? तेच हां समजत. शेवटच्या वेळेला मला निरोप द्यायला या, ठीक आहे. पण आता कर्मधर्माची वेळ अशी आहे, कोणाचं आयुष्य केव्हा संपेल काही सांगता येत नाही महाराज. मनुष्य जन्म आहे. महाराज अगोदर वैकुंठाला गेले. आता यावर्षी महाराजांना 375 वर्षे झाली वैकुंठगमन करून. तुकोबाराला किती वर्षे झाले? 375 वर्षे झाली वैकुंठगमन करून. 375 वर्ष झाली. ती 375 महाराज वैकुंठाला निघून गेले फाल्गुन वद्य द्वितीयाला. आणि वैकुंठाला निघून गेल्यानंतर मग संताजी जगनाड्यांचा देह गेला, प्राण गेला. ते तेल्याचं प्रेत, मग ती आंघोळ घातली, भस्म लावला, जोडीमध्ये घातलं, मीठ वगैरे आणून ती समाधी दिली.
आणि मग ते हे जे एकादशी आज फराळ लागतोय माणसाला. संत जगनाडे महाराजांना आणलं आणि समाधी दिली, प्रेताला त्या समाधी दिली, म्हणजे आपल्या भाषेत पुरलं. महाराज पुरून माणसं परत निघाली की त्या प्रेताचं मुंडकं असं वर आलं मानापासून. आपण जर एखाद्याच्या मातीला गेलो आणि मड उठून बसलं, आपण तिथंच थांबू का एवढा हार घेऊन? मुंगाट. पुन्हा लोक परत आले, पुन्हा पुरलं, पुन्हा मुंडकं वर आलं, पुन्हा पुरलं, पुन्हा मुंडकं वर आलं. ते सोयरेधारी त्या संताजी बुवाच्या पोराचं नाव होतं केशव. सोयरेधारी केशव तू तो हा बाप बघून घ्या, आम्ही चालू म्हणले. आता कवर पुराव याला. संतोबानं 2 हात जोडणे सांगितलं, बाबा सेवा करण्यामध्ये काही कमी जास्तपणा झाला का? काही माझ्याद्वारा चुकीहुकी झाली का? का माझी परीक्षा पाहिलात? सगळे लोक आले, सोडून निघून गेले. दिवस मावळायची वेळ आली, मला घरी जायला परवानगी द्या का मी इथंच बसू? प्रेताला वाचा फुटली, बेटा तुझा काही अपराध नाही. माझ्या गुरुनं मला वचन दिलं होतं, तुझ्या अंत्यसमयाला मी येतो असं म्हणाले होते. माझे सद्गुरू आल्याशिवाय मी मातीत जाणार नाही. याला म्हणायचं संताची ये पायी हा माझा विश्वास, 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 संताची ये पायी हा माझा विश्वास. सद्गुरू आल्याशिवाय मध्ये जाणार नाही. आणि सारखं मुखाने एक सुरू केलं, तुकाराम 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 तुका तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा म्हणा. तुकाराम 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 तुकाराम
आणि हे भजन वर गेलं महाराजांना ऐकून आणि वैकुंठात महाराज म्हणायला लागले देवाला, देवा मला जावंच लागते, मी गेल्याशिवाय भागत नाही म्हणले. तुकोबारायासारख्या सत्पुरुषांनी माझं काय केलेलं आहे, संतोबानं माझं भजन सुरू केले. महाराज वरून खाली आले, संतोबाच्या जवळ आले, पाहिल्याबरोबर संतोबानं हात जोडले. श्री संताची ये माथा चरणावरी, संताची माता चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. वाढले अंतरी प्रेम झुक, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताचे नमस्कार केला. महाराजांनी 3 मुठी माती उचलली. 3 मुष्टी मृतिका देख,
तेव्हा लपविले मुख आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे आलो म्हणे तुका संतुन्याया विष्णू लोका वरून खाली आलो कशासाठी महाराज प्राण गेला तरी संतावरची श्रद्धा कमी केली नाही याला म्हणायचं मरणा वाचोनी सर्वथा प्राण गेला तरी संतावर श्रद्धा म्हणा अशी ठेवून होई बळकट जरा आता बळकट होय या नासक्या संसाराच्या नादाला लागू नको हे संसारातलं सुख क्षणिक आहे विषय सेवोनिया कोण तृप्त झाला 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 इंधनी निमाला अग्नी विस्तवामध्ये सरपण टाकल्यावर अग्नी विस्तो का पेटतो तसं तू जितकं विषयाचं सेवन करशील महाराज इंद्रनी हाका का चढीत तशी अवस्था होईल तुझी पण होई बळकट हित बघ ह्या नासक्या संसाराच्या नादाला लागू नको खाणे अरे आज एकादशीला खावं वाटतं म्हणून खायचं का आज भाजी आवडते आज मुद्दाम भजी खावे वाटतात कांद्याचे म्हणून खायचे का गाईला सुद्धा घास चारायचं नाही भिक्षा मागण्याला सुद्धा आज पीठ वाढायचं नाही विठाला 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 पंक्तीला फराळाचं होतं का जेवाय होतं फराळाचं चांगली गोष्ट आहे नाही तर काही काही ठिकाणी फराळवालेली फराळ जेवण राहिली ते काय उपाशी ठेवा का म्हणले पंगत घालणारा पाप लागते एकाशीला अन्न शिजून खाणारला तर आहेच हो पण घालणारला जास्त आहे विठाला 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 बाबा म्हणा होई बळकट माझ्या मना तू रे धीट धट होय आणि एकच कर प्रमाणम भवाब्दे रिदम मामकाना नितम भक्कराभ्या धृतो येन तस्मात् विधा दुर्भ सत्ये धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडव त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी मोलने घे जग जेठी मोलने घे जग जेठी मोलने घे जग जेठी आ भावा एकासाठी खांदावा आहे आपल्या बस पण तू त्यांच्या चरणाकडे जाय मना एक करी मने मी जाईन पंढरी अशी भूमिका ठेव आणि भगवंताच्या चरणाकडे लक्ष लावा रे
म्हणे नामयाची जनी. जनी म्हणून तिथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा करा भजन विठोबा. एकादशी आहे म्हणा सगळे हे या साऊंडला आवाज दे मोकळा कर जरा चल. रखुमाई जय जय विठोबा. रखुमाई विठोबा वा वा विठोबा विठोबा जय जय विठोबा. रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई ए विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा रखुमाई 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 बोला पुंडली विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा महाराज सांगतात की भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय तेथून या नुठवू माथा मरणा वाचुनी तुका आला. शेवटी महाराज म्हणले होई बळकट माझ्या मना आणि शेवटी काय का तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी ते धनी नोटमू माता मरणा वाजोनी सर्वथा भक्ती भाग्या झाली धनी भक्ती भाग्या झाली धनी दोन्ही अनुठवू माथा मरणा वाजोनी सर्वथा. म्हणून तुका आला शेवटी मनाच्या पाया पडतात म्हणा जसं माय म्हणते लेकरं तुझ्या पाया पडते सावली जाय तुझ्या पाया पडते त्रास देऊ नको तसं महाराज म्हणा तुझ्या पाया पडतो आता माझं चांगलं झाले भक्ती भाग्य उदयाला आलेले मी तुला लोटांगणी येतो मला सांभाळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी तेथून या नुठवू माथा मरणा वासा. थोडासा सेवा करण्याचा योग आला. बऱ्याच दिवसापूर्वी फोन आला आमच्या संदीपरावचा गाववाल्याच्या तर्फे म्हणले आमच्या गावाला उत्सव आहे मोहनाळला आणि तुम्ही या नाना. मग म्हटलं बाबा कोणत्या दिवशी मला बघू द्या. आज एका गावाला वार्षिक कीर्तन होतं पण आता नवीन गाव बघू म्हटलं कसं असते काय नाही येतं म्हटलं. म्हणजे मोहनाळला येण्याचा योग आला. हे पांगरी नाही का परळीच्या पलीकडं त्या पांगरीला दरवर्षीचा नियम असतो आजचा वार्षिक नियम एकादशीला त्यांनी पत्रिका छापल्या. आता म्हणलं वा मी त्यांना येतो म्हणलं तिकडं जातो इकडं 12 महिनेच असतो म्हणलं नवीन गाव बघू दे ना एखाद्या वेळा कसली आहेत गावं काही नाही ती. त्यांनी समजावून घेतला तर संदीपराव म्हणजे आमचे साणुळकर महाराजांचे नातू आहेत बरं का आणि आमचा आणि साणुळकर महाराजांचा फार घनिष्ठ संबंध होता आहे. भास्कर महाराज आहेत
हे संदीपरावचे आजोबा वगैरे हे होते, ते त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथीला मी कीर्तनं केलेली आहेत पूर्वी. महाराज म्हणजे यांचे पंजोबाच्या गोड ह्याला त्या पुण्यतिथीला महाराज. हां, मी पुण्यतिथीला कीर्तन केले त्यांच्या पुण्यतिथीला. महाराज सांडोळकर दादाच्या वडिलाच्या पुंडलिक महाराज. हां, पुण्यतिथी करायची दादाने. ते 2-3 वर्षे मला कीर्तन करण्याचा योग आला होता. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसाला भेट झाली त्या मठामध्ये, आता महाराजांच्या उदगीरला. तिथे कीर्तनाचा कसा योग यांनी लावला. मग तिथं भेट झाल्यानंतर पुन्हा ते संदीपरावांनी सांगितलं, नाना आमच्या गावी या म्हणले, मोहनाळ आमचं गाव आहे. ठीक आहे बेटा येतो म्हणलं, काही अडचण नाही. म्हणून आज हा येण्याचा योग आला. तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. अनेक महाराज मंडळी उभे आहेत, टाळ घेऊन अधिकारी श्रोते पुढं बसलेले आहेत. परिसरातून अनेक भाविक भक्त लोक आलेले आहेत, अनेक गावावरून आलेले आहेत, लांबून लांबून मंडळी आलेली आहेत. नाही का, तुमचं कोणतं गाव आहे? तिवघाळ वगैरे परिसरातून. आता ही आमची भजनी मंडळ तर नेहमीचे महाराज आहेत, स्वतः उभे, पारायण आहे त्यांच्याकडे. आणि तुम्ही सर्व संत पुन्हा संस्थेतली मुलं फार सुंदर आहेत, धोत्रावर आहेत, पुन्हा तालात आहेत महाराज. छान आहेत सगळी, छान सुंदर मुलं आहेत. कोणती संस्था आहे, कुठली? कुठली? अरे नीट सांगा. हां, कुठली का असं ना, चांगली जाऊ द्या, काही नाही, डोसक्याला ताण कशाला होय. चांगले आहेत सगळे, मृदंगाचार्य छान आहेत, चांगले सुंदर आहेत. सगळंच छान आहे, श्रोते चांगले आहेत. इतका वेळ कीर्तन 11 वाजत आले तरी आता कोणी काही हालचाल वगैरे केली नाही. भाविक लोक आहेत सगळे, तुम्ही संत सज्जन. तुम्हा सर्वांच्या समोर वेळी वाकडी सेवा करण्याचा योग आला. तर मी काही फार कीर्तन मला काही येत नाही, काही नाही, जसं जमल तसं आपला बोलण्याचा प्रयत्न करू. फक्त एवढंच आहे, शिस्त लागते कार्यक्रमात. नाही तर आता भजने अशी आज किती सुंदर यांनी साथ केली. कीर्तनकाराचं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणते की प्रमाण म्हणण्यात भजने कीर्तनच करू देणार महाराज, तावूनच असे. तो का म्हणे माझ्या गप्र काय यानं गेला, तावूनच महाराज कीर्तनच करू देणार आहे. आम्ही आधी सांगत असतो, नेम घेण्याला शिस्तीत कार्यक्रम असला तर बोलवा. उगं येऊन BP वाढवून घ्यायचा कशाला? ते आपल्याला मग ते मृदंगीण ते त्याचा थाटण, अंगापेक्षा बोंगा मोठा, ते काय ते नको. आपलं प्रमाणात पाहिजे. आता हे सांडोळला एक ते उदगीरला एक कार्यक्रम सुंदर झाला इथे असं आहे. मग आता पटलं बा हे माणूस चांगल्या ठिकाणी बोलवे ते संदीपराव. हां, कळालं. असं शिस्त पाहिजे बस. सुंदर शिस्त आहे, छान गाणार मंडळी आहेत चांगली, पण शिस्त सांभाळी, विनेकरी सुंदर. आता तुम्ही सर्व मंडळी हार वगैरे नाही बाबा, हार घालून घ्यायची आपली लायकी नाही, योग्यता नाही. आपण हार घालून पूज्यता घेण्यात की आपण काही लोकांना नाराजी वाटते. महाराज आम्ही एवढा हार आणला आणि त्यांनी गळ्यात घालून काय नाही रे बाबा, तू एक दिवस गळ्यात घालशील पण उद्या सवय लागल्यावर मग गळा रिकामा ठेवावंच वाटत नाही, असं होते. आणि का आपण संप्रदायात काय आपली सेवा आहे, हार घालून घ्याला. आपण काही लई पुण्यवान माणसं येतोय, पूजा करून घ्याला, हार घालून घ्याला. आपला अधिकार नाही तेवढा एवढा मोठा हार घालून घ्यायचा. देवानं बसविले, चांगली पशावा घरायली, एवढाच उपकार आहे. असे हार देवाला वगैरे घाली जा. अधिकारी लोक कीर्तन करायला त्यांना घाली जा. आमचा अधिकारच नाही, ते घालून घ्यावा कशाला. म्हणून एखाद्या वेळा हात लावायचा, बाजूला ठेवून द्यायचे, आपल्या आपल्या मर्यादेनं वागायचं. आपल्यामध्ये असं आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही कावी. अमुक एवढा हार आणण्यापेक्षा पाण्याच्या बाटल्या 5 आणल्या असत्या तर किती पाणी पिलं असतं लोकांनी. आणल्यात का? हां, पण हार वायाच गेला किंवा आजचा देवाला गाला. अमुक आयशी नोहावी शेची लोका. पण आपला काय अधिकार नाही म्हणते. आणणारी मंडळी नाराज होऊ नये म्हणून 2 शब्द बोलले, बाकी काही नाही. माणसाला वाटतं की वा आम्ही एवढ्या आवडीनं आणला, महाराजांनी घालून घ्यायला पाहिजे. नाही, देवाला घाला. तुम्ही आणला याच्याबद्दल आभार आहे. 2 हार विणे करायला सुंदर छान. हे आपला हे कॅमेरेवाला काय नाव आहे तुझं? हां, कृष्णा. हा चांगला देव माणूस. माझ्याकडे 7 दिवस होता ना मठामध्ये, पण मी कशाला विचारू तो नाव काय, मला काही लेख द्यायची आहे का काय करायचं होता. एवढं खरं, पण चांगला माणूस आहे, सज्जन आहे बघा. हे आता प्रसार माध्यमाची आवश्यकता आहे या काळाला, पण ते चांगलं आहे, भाविक आहे. सगळ्याला धन्यवाद. काही बोलताना संदीपरावांनी बोलवलं त्याला धन्यवाद, गावकरला धन्यवाद. काही बोलताना चुकी हुकी झाली असली क्षमा करा. जे योग्य आहे ते महापुरुषाची कृपा मानून गोड करून घ्या.
वाणीमध्ये काही दोष वगैरे असतात नाही का, ते जर काही असले तर प्रभूला सांगा की दोषमुक्त करा म्हणून, आणि कृपा करा. तुम्ही निरविल्यावरी मग म्हण बोलिली कुरी वेडी वाकोडी, करविली तैशी केली कटकट वाकोडी का नीट देव जाणे. एकदा तुकोबारायचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडली ज्ञानदेव. का